पूर्णा प्रभाग क्रमांक 11 येथील चिमाजी सोनुले व मारुती राजभोज यांच्या निवासापासून जाणारा रस्ता दक्षिणेकडे राजेश वाघमारे यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर खूप मोठ्या प्रमाणात अनधिकृत मटेरियल असल्यामुळे रस्त्याचे खच्चीकरण होऊन लहान झाल्यामुळे लोकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते। येथे वाहनधारकांना तर खूपच मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागत होती। येथील रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे आपत्कालीन तत्काळ रुग्णांसाठी रुग्णवाहिका किंवा 3 चाकी 4 चाकी वाहन आत आणणे म्हणजेच मोठ्या प्रमाणात तारेवरची कसरत होय, हे या माध्यमात पाहू शकता। अशा असंख्य गल्लीबोळातील रोड अनधिकृत मटेरियल टाकून दाबण्यात आले। मुख्य रस्त्यापासून गल्लीबोळातला रुग्ण बाहेर आणण्यासाठी ही कसरत करावी लागत होती। यावेळी एक पाऊल अधिराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र यांचे अध्यक्ष यांनी उचलला। यांच्या पाठपुराव्यामुळे तसेच नवनिर्वाचित नगरसेवक तथा समाज कार्यकर्ते नगरसेविकेचे प्रतिनिधी यांच्या मार्गदर्शनाखाली अखेर काळ या परिसरातील जनतेने घेतला मोकळा श्वास। येथील महिलांनी माध्यमाशी बोलताना सांगितले, ज्याप्रमाणे या कामास सहकार्य लाभले त्याचप्रमाणे नाल्यावरील पुलांचे कामही करावे अशी मागणी केली। यावेळी राणी खरे, लक्ष्मीबाई गवळी, अनिता वाघमारे, सुंदराबाई वाघमारे, हेमा वाघमारे, कमलबाई दुंडीनर, सोनाली सरोदे, छायाबाई गवते, अंजनाबाई गजभारे यांनी नगरसेवक प्रतिनिधी नगरपालिका यांचेही आभार मानले। आम्हाला ह्या रस्त्यासंबंधी खूप अडचणी होत्या। मागे 2 महिन्याखाली माझी आई पडली असल्यामुळे आम्हाला ॲम्ब्युलन्स आणण्यासाठी खूप परेशानी झाली। चक्क 1.5 तास आम्ही रोडावर थांबलो। इकडनं तिकडनं दोन्ही रस्ते आमचे फुटलेले होते, त्यामुळे खूप आमचे हाल झाले। आणि आजही रस्त्यावर जे अनधिकृत मटेरियल टाकलेलं आहे त्यामुळे आम्हाला खूप त्रास होता, पण नगरपालिकेच्या प्रशासनाकडून आम्हाला आज मदतीचा हात मिळालेला आहे आणि आज आमचा जो रोड आहे तो आम्हाला त्यांनी साफ करून दिलेला आहे। आज हे जे काम आहे ते नगरपालिकेचे प्रतिनिधी आमचे अनिलदादा खरगे तसे प्रकाश मामा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेलं आहे। तसंच जे काही रस्त्याच्या वर नालीच्या वरचा ओव्हरब्रिज असते त्याचंही काम लवकरच ते आम्हाला पूर्ण करून देतील अशी आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो। आणि आम्हाला आमचा हा रोड व्यवस्थित करून दिल्याबद्दल तसेच अपेक्षा करतो की ओव्हरब्रिजही आमचा नीट करून देतील, त्याबद्दल आम्ही ह्या वार्डाच्या लोकांकडून त्यांचे आभार मानतो।